तिलोत्तम मॅडमने काय काय बोलली आई? मला समजवायला बोलली. अजून काही बोलली का? नाही, कारण हे बोलली असेल हे मला माहिती आहे. काय यांना कळत नाही. माझी आई तर अगं प्रॅक्टिकल आहे खूप. ती असं बोलतीये. लग्न केलं समजा, चल आता पुढचा विचार करू आपण. लग्न केलं पुढे काय? ती मुलगी कुठे राहणार? या घरात येणार की आपल्या बेडरूम मध्ये राहणार? पुढचा काहीच विचार केला नाही यांनी. आणि कुठली मुलगी लग्नाला तयार होईल? आणि लग्न झाल्यावर मग काय करायचं? काय संबंध ठेवायचे? की मग डिवोर्स द्यायचा, पैसे द्यायचे तिला? काही बोलतात लोक. कसं समजू यांना? सुशिक्षित लोक आहोत आपण. हे असल्या अंधश्रद्धेवर आपण असला निर्णय घेतोय. नाही नाही, मला तुमचं म्हणणं पटतंय, पण मी कुंडलीत दोष आहे म्हणून विधींसाठी होकार दिला होता. पण नाही, तुमचं बरोबर आहे. मला तुमचं म्हणणं पटतंय. पटतंय ना? पटतंय ना? आता एक काम कर, या सगळ्यांना पटव जाऊन. कारण ते माझ्या मागे लागलेत. यांना कळत नाही आपण काय बोलतोय ते. तर बायको घरी असताना दुसरं लग्न कसं करणार सावली? तुम्ही नका काळजी करू, मी बोलते सगळ्यांची. तुम्ही माझ्या सोबत असलात ना, तर मी या जगातलं कोणतंही संकट पार करू शकते. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? तुझ्यापेक्षा जास्त. मग कोणताही प्रश्न न विचारता मी जे सांगेन ते कराल का प्लीज? बोल. काय चोरासारखी काय डोकावून बघतेस? ये, दार लावून ये. तिलोत्तमा मॅडम, तुम्ही बाबांसमोर काहीच का बोलला नाहीत? काय बोलायचं होतं मी? हेच की तुम्ही त्या जुन्या गोडाऊनमध्ये का गेला होतात? असं काय होतं नक्की तिथे? काय झालं होतं तिथे? म्हणजे तुम्ही खूप घाबरल्या होतात आणि तिथे आग कशी काय लागली? बस ना, किती प्रश्न विचारणारेस तू मला? आणि का विचारतेस तू मला? मी का उत्तर देऊ तुला? फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तिथे जे काही झालंय ते कुणालाही कळता कामा नये. मी नाही सांगणार. मी तुम्हाला वचन दिलंय ना, मी नाही सांगणार. पण निदान मला तरी सांगा की काय झालं होतं, काय चालू आहे सगळं? मला काहीच कळत नाहीये. का सांगू पण? का? तू खरं खरं सांग. तू माझा पाठलाग करत होतीस ना? तुला बघायचं होतं मी कुठे जाते, मी काय करते. कशाला उगाच नाक खुपसतेस नको तिथे? तिलोत्तमा, काय ग, बरी आहेस का? ठीक आहे. मला असं कळलं तुझं खूप डोकं दुखतंय म्हणे. म्हणजे असंच दुखतंय डोकं की काहीतरी भयानक बघितलंस, ऐकलंस, त्याचा परिणाम करून घेतलाय स्वतःवर? हा, त्यांना चक्कर आली होती. तिलोत्तमा, तुला चक्कर आली? हे बघ, हे असं एकटं दुखतं बाहेर निघत नको जाऊ बाई. आणि हे लग्न वगैरे या सगळ्या गोष्टीचा फार ताण घेऊ नकोस तू. काही कोणी तुला बोलणार नाहीये, काही तुझ्या नावाची बदनामी होणार नाहीये. त्यामुळे अशी पॅनिक होत जाऊ नकोस. काळजी घेत जा तब्येतीची, जपायचं स्वतःला, कळलं का? मला त्या वाटेत भेटल्या आणि बस ना, तर जा तू जा. हो का? तू घेऊन आलीस का तिलोत्तमाला घरी? किती गुणाची आहे ग तुझी सून. मला कधी कधी वाईट वाटतं या गोष्टीचं की मी वाईट वागले ना तुझ्याशी. पण मी त्याची सगळी भरपाई करणार आहे, शपथ. सगळ्या माझ्या चुका मी अशा खोडून काढणार आहे आणि तुझ्यासाठी सगळं असं छान छान करणार आहे. म्हणून तर मला जगन्नाथला बोलवून ते त्याचं गुपित सगळं असं सगळ्यांसमोर सांगावं लागलं. पण बघ, त्यावर मार्गही शोधायला मीच मदत केली आहे. म्हणजे जे उपाय सांगतील त्यांना सुद्धा इथं आणलं. भट गुरुजींना मीच आणलं ना इथे. मग काळजी आहे मला तुझी.
आता फक्त गुरुजींनी जे सांगितलंय ते ऐकायला हवं सारंगनी. कारण सारंगचं दुसरं लग्न हाच तुमच्या सुखाचा मार्ग आहे. पण तू काळजी करू नकोस अजिबात. हं? सारंगला तयार करण्याचं काम आता तुझ्या लाडक्या सासूबाईंचं आहे. करशील ना तिलोत्तमा? सारंगला तयार करशील ना? बरं सावली, ऐक ना, खालीच जातेस ना, जरा चिल्ड असं छान थंडगार लिंबू सरबत आणशील ना मला? आता हो हो आता. काय वातावरण खूप तापलंय ना, असं वाटतंय जणू काही सगळीकडे आग लागलीये चोहोबाजूने, है ना तिलोत्तमा? उकडतंय खूप जास्त. आण ना लिंबू सरबत आण. हं? जा ना, सांगितलं तेवढं कर ना, जा ना. आणते. काय मग, काय करशील ना तयार सारंगला? तू बरी आहेस ना? तुला हे सगळं एवढं सोपं वाटतंय? तुला वाटतंय सारंग या लग्नासाठी, या विधीसाठी तयार होईल? अशक्य. आणि तो जरी झाला, चल, तरी सुद्धा मुलगी कुठून मिळणार आहे आपल्याला? कुठली मुलगी तयार होईल? मुलगी आहे अनामिका. तू शुद्धीत आहेस ना? ही अनामिका आपल्या घरात काम करते ती? बरी आहेस ना तू? अगं हो, किती पॅनिक होशील, एवढं टेन्शन घेऊ नकोस. आणि हे असे छोटे मोठे धक्के पचवायची ना आता जरा सवय लाव. हा, तेच बरं आहे तुझ्यासाठी. भैरवी, अनामिकाला तू आपल्या घरात आणलंयस इथे घरकाम करायला. तुला असं वाटतंय त्या पोरीला माझ्या घरचे एक्सेप्ट करतील सून म्हणून? बरी आहेस ना तू? बरी आहे मी, आणि म्हणूनच मी एक्सेप्ट केलंय तिला. सारंग सोबत तिचं लग्न व्हावं या गोष्टीसाठी. आणि मी एक्सेप्ट केलंय म्हणजे एका अर्थी तूही एक्सेप्ट केलंयस की नाही? मी एक्सेप्ट का करू मला सांग? कारण आधी केलं नव्हतंच म्हणून. म्हणजे पुन्हा पुन्हा किती वेळा एकच चूक करणार आहेस तू तिलोत्तमा? हं? आधी नव्हतं केलं तू त्या पोरीला एक्सेप्ट, अनामिकाला. काय बोलतेस तू? मला खरंच काही कळत नाहीये. बर, चला, तुला धक्के पचवण्याची ना एक अजून मस्त रंगीत तालीम देऊया आपण. तर ऐक तिलोत्तमा मेंदळे, कान उघडे करून ऐक नीट मी काय सांगते ते. अनामिका सानिका आहे. सानिका जगन्नाथ पंडित. काय काय बोलतेस तू? तीच सानिका, जिला तुझ्यामुळे असं तडफडून तडफडून स्वतःला आगीच्या स्वाधीन करून टाकावं लागलं. स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्या पोरीने, स्वतःला जाळून घेतलं तुझ्यामुळे.